चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणस्ती केंद्र वाहली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आला होता. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी 2 मे पासून आपले दररोज लाईव्ह लेक्चर होत आहेत. पहा 700 तासिका आपल्या या वर्षामध्ये लाईव्ह लेक्चर होणार आहेत. तरी या तासिकेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. त्याचबरोबर परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. पहा, रेकॉर्डिंग स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती उपलब्ध आहेत. त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही तर पाहणार आहात. त्याचबरोबर तुमचे विद्यार्थी, तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक, शिक्षक, पालक हेही तुमच्या टेस्टचा निकाल पाहणार आहेत. त्याचीही लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत. सर्व अभ्यासक्रम पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. पहा, संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून शिकवणार आहोत. तरी या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पहा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबले तरच तुम्हाला लाईव्ह तासिकेमध्ये सहभागी होता येईल, चॅटिंग करता येईल. त्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. पहा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरती जर तुम्ही जॉईन झाला तर आजपासून पुढचेच मेसेज तुम्हाला पाहता येतील. इथून मागे झालेल्या तासिका, त्याचे पीडीएफ, त्याचे नोट्स तुम्हाला पाहता येणार नाहीत. त्यासाठी तुम्ही मागील तासिका पाहण्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला मागील तासिका पाहता येतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की 5वी जवाहर नवोदय व 5वी शिष्यवृत्तीसाठी रेकॉर्डेड बॅच 5,000, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस घेणारे क्लासेस महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत. परंतु आमच्या शाळेच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम अगदी आपणास फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी, शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी, गरीब व श्रीमंत विद्यार्थ्यांनी, 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्या. पहा, चला, आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे अत्यंत उपयुक्त भाषा विषयाची लाईव्ह तासिकाचा आपण आयोजन केलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, नवोदयच्या अभ्यासासाठी आपण बाजारातून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, ते योग्य आहे. त्यातून आपण नवोदयचा अभ्यास करतो. परंतु आम्हाला असं जाणवलं की पहा, नवोदयसाठी अभ्यासासाठी आपल्याला एका पुस्तकामध्ये 50 ते 60 उतारे अभ्यासासाठी असतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तेवढेच उतारे आपल्याला परीक्षेत पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी पुरेसे नाहीत, सरावासाठी पुरेसे नाहीत. त्यासाठी आम्ही तुम्हाला 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी घेऊन आलो आहोत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेची वतीने नम्र विनंती. पहा, मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 191 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतारातील आधारित सराव चाचणी क्रमांक 191 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतारांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नवोदयमध्ये भाषा विषयासाठी 20 प्रश्न असणार आहेत. प्रश्न क्रमांक 61 ते 80 असे 20 प्रश्न आणि त्याच्यामध्ये आपल्याला विचारले जाणार आहेत 4 उतारे. 4 उतार्यामध्ये आपल्याला प्रत्येक उतार्यावरती 5 प्रश्न म्हणजे एकूण 20 प्रश्न आणि एक प्रश्न 1.25 मार्कासाठी म्हणजे एकूण 25 गुण असणार आहेत. ते 25 गुण मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट देणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 191 तुमच्यासाठी स्क्रीनवर. उतारा काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून तुम्हाला या उतार्याचे वरील 5 प्रश्नाचे उत्तर बरोबर देता येतील. चला, उतारा वाचण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी. उतारा काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्न बरोबर उत्तर. चला, टाइम स्टार्ट. वाचून झाल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. श्रावणी, परत इमोजी टाकू नको, नाहीतर तुला ब्लॉक करीन. तुला परत कधीच तास करता येणार नाही. श्रावणी, तुला परत सांगतोय, इमोजी टाकू नकोस.
एकदा सांगितलेलं समजत असेल तर ऐक, नाहीतर ताशिका करू नकोस. सृष्टी, तुझ्या वडिलांनी तुला ते पेपर दिलेत का? सृष्टी, सृष्टी गंडाळ, उत्तर टाक. तुझ्या पप्पांना मी पेपर ठेवले होते त्या किराणा दुकानामध्ये, ते घेतलेत का त्यांनी? सृष्टी गंडाळ वाचून झालंय. आदित्य सानप वाचून झालंय. नंदन वाचून झालंय. तुमच्या तिघाचं नाही, खूप अभिनंदन. फार तुमचं वाचून झालंय, खूप छान. प्रशांत सानप वाचून झाले म्हणतोय, रीड, आय विल रीड. प्रशांत सानप, अभिनंदन. सृष्टी, ओके. 5 तारखेला आपल्याला ते पेपर मला परत पाहिजे. 5 तारखेच्या आधी दिले तरी चालतील, पण 5 तारखेच्या नंतर तुमचं लिहायचं राहिलं तरी मी पेपर जमा करून घेणार. विद्यार्थी मित्रांनो, 5 तारखेची तुम्हाला डेडलाईन दिलेली आहे. 10 दिवस, आजपासून 10 दिवस. अर्चना भवर वाचली म्हणते, अभिनंदन. शीतल देशमुख, ओके. नाही वाचून झालंय का सांग. चला. भागवत सानप वाचलंय म्हणते सृष्टी गंधळ. चालेल, ओके, थँक्यू सृष्टी. चला विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमचं वाचण्याची गती अगदी योग्य, आकलनपूर्वक, म्हणजे आकलन होईल अशा पद्धतीने आपण वाचलं पाहिजे. पहा, या अवतारामध्ये जंगलातील एका वृक्षाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्या वृक्षाचं नाव आहे रक्तचंदन. पहा, आपण आता पुष्पा पिक्चर मध्ये रक्तचंदनाच्या तस्करीबद्दल बरेचसे सीन पाहिले. लाल लपड असतं पहा, त्याचं मार्केटमध्ये खूप महाग किंमत. त्याच्यापासून औषधं, सौंदर्य प्रसाधने, शोभेच्या वस्तू, विविध सेंट तयार केले जातात त्या रक्तचंदनाच्या झाडापासून. शीतल देशमुख वाचले म्हणते, अभिनंदन शीतल. चला, उतारा क्रमांक 191. बऱ्याच काळापूर्वी अरण्यात एक विशाल वृक्ष होता. तो इतका उंच होता की जवळजवळ तो ढगापर्यंत पोहोचला होता. आज आपण त्याला रक्तचंदन म्हणतो, कारण झाडामध्ये लाकूड लाल दिसते. मी इथे का आहे? रक्तचंदनाने विचारले. दुःखाची गोष्ट म्हणजे कुणालाच त्याचे बोलणे ऐकू गेले नाही. माझे काम काय आहे? माझं काय उपयोग आहे? कुणीच उत्तर दिले नाही. रक्तचंदनाचा वृक्ष आणखी बरेच वर्ष उभा राहिला. सगळ्या झाडांची पाने बर्फामध्ये झडून गेली, पण या वृक्षाला हिरव्या सुया होत्या, पाने नव्हती, आणि तो वर्षभर हिरवा होता. त्यामुळे पक्ष्यांना तो आवडत होता. सूर्यास्ताच्या वेळी घरट्यांमधील पक्ष्यांचा आवाज इतका मोठा असायचा की हरणांना झाडांच्या खोडावर आपली पाठ घासताना घासत यायचीच नाही. पक्ष्यांचा आवाज त्यांच्या कानांना त्रासदायक व्हायचा. पहा, रक्तचंदनाच्या झाडाची कहाणी या उतार्यामध्ये आपल्याला वर्णन केलेली आहे. शीतल देशमुख वाचलंय म्हणते, रीड. श्रावणी देशमुख, श्रावणी सानप वाचलंय म्हणते. चला, थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. चला, या उतार्यावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. उतार्याचे वर्णन आहे. उतार्यात कशाचे वर्णन आलेले आहे पहा. योग्य उत्तर द्यायचंय आपल्याला. 4 पर्याय आपल्याला गुमराह करणारे, आपल्याला मन परिवर्तन करणारे. चला, पर्याय ए, रक्तचंदनाचे झाड असण्याच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे, याचं वर्णन आलेलं आहे. पर्याय बी, लोक रक्तचंदनाची झाडे घर बांधण्यासाठी कशी वापरतात याचं वर्णन आलेलं आहे.
पर्याय सी, पक्षी रक्तचंदनाच्या झाडावर किती सुखी होतात याचं वर्णन आलेलं आहे. की पर्याय डी, रक्तचंदनाच्या वृक्षाच्या सुया किती टोकदार होत्या याचं वर्णन आलेलं आहे. पहा, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न पहिला, उतार्यात वर्णन आहे. कोणत्या गोष्टीचं वर्णन आहे? चला, योग्य उत्तर टाईप करा. पर्याय ए, रक्तचंदनाचे झाड असण्याच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे याचे. पर्याय बी, लोक रक्तचंदनाचे झाडे घरी बांधण्यासाठी कशी वापरतात याचे. पर्याय सी, पक्षी रक्तचंदनाच्या झाडावर किती सुखी होते याचे. आणि पर्याय डी, रक्तचंदनाच्या वृक्षांच्या सुया किती टोकदार होत्या याचे. चला, योग्य उत्तर टाईप करा. प्रशांत सानप म्हणतोय रक्तचंदनाचे झाड असण्याच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे याचे. वैष्णवी सोनवणे हे उत्तर, श्रावणी सानप हे उत्तर, आदित्य सानप हे उत्तर, नंदन हे उत्तर देतोय पहिल्या प्रश्नाचं. खूप छान, तुमच्या सर्वांचं उत्तर येतंय मला. बघू आपण शेवटी. यशस्वी भोवर हे उत्तर, श्रेयश खाडे हे उत्तर, भागवत सानप हे उत्तर, शीतल देशमुख पहिल्या प्रश्नाचं हे उत्तर देते. अभिनंदन तुमचं, खूप छान. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी सर्वांचंच बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, असाच सराव कंटिन्यू ठेवा जेणेकरून आपल्या प्रश्नाचे उत्तर चुकणार नाही. सृष्टी गंधाळी उत्तर देते, पक्षी रक्तचंदनाच्या झाडावर किती सुखी होते याचं वर्णन आलेलं आहे असं म्हणजे सृष्टी. पहा, या उत्तरामध्ये सर्वात जास्त वर्णन आलेलं आहे ते रक्तचंदनाच्या झाडाच्या दृष्टीचं महत्वाचं. सृष्टी म्हणजे त्या झाडाचं महत्व काय आहे या जगामध्ये, त्याची किंमत काय आहे, त्याच्यावर पक्षी कसे राहतात, ते झाड हिरवगार कसं राहतं, ते वर्षभर हिरवगार कसं राहतं, त्याची उंची किती आहे आणि त्यावरील पक्षी किती आनंदाने तिथे राहतात. म्हणजे सगळ्यात जास्त रक्तचंदनाच्या झाडाचं महत्व या उत्तरामध्ये आलेलं आहे. म्हणून सृष्टी याचं ए उत्तर आहे. ए उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. अगदी बरोबर ए उत्तर. चला, बाकीच्यांचं ज्यांचं चुकलंय त्यांनी टेस्ट सोडवत चला, तुम्हाला त्यावरून कळत आपलं उत्तर कोणतं बरोबर आहे. चला, या उत्तरावरील प्रश्न दुसरा तुमच्यासाठी. गोष्टीच्या सुरुवातीला काय वाटत होते ते कोणत्या शब्दात सर्वोत्कृष्ट रीतीने सांगतो. पहा, या गोष्टीच्या सुरुवातीला काय वाटत होते ते कोणते शब्द सर्वोत्कृष्ट रीतीने सांगतो. पर्याय ए, गमतीदार, पर्याय बी, रागीट, पर्याय सी, सुखी आणि पर्याय डी, दुःखी. पहा, रक्तचंदनाचं झाड त्याच्या आयुष्यातले कोणत्या क्षणाचं वर्णन उतार्याच्या सुरुवातीला केलेलं आहे. रक्तचंदनाच्या झाडाच्या कोणत्या गुणाचं वर्णन सर्वात सुरुवातीला करण्यात आलेलं आहे. गोष्टीच्या सुरुवातीला काय वाटत होते ते कोणते शब्द सर्वोत्कृष्ट रीतीने सांगतो असं लेखक म्हणतात. तर पर्याय सुरुवातीला गमतीदार किस्सा त्याने सांगितला. पर्याय बी, रागीट स्वभाव त्या रक्तचंदनाच्या झाडाचा होता. पर्याय सी, तो रक्तचंदनाचं झाड किती सुखी होतं याबद्दल त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि पर्याय डी, रक्तचंदनाच्या झाडाचं जे दुःख होतं म्हणजे दुःखी जीवन होतं त्याचं वर्णन त्या उत्तराच्या सुरुवातीला करण्यात आलेलं आहे. पहा, योग्य उत्तर टाईप करा. प्रशांत सानप सी देतोय सुखी, अर्चना यशस्वी भवर डी उत्तर, श्रावणी सानप डी उत्तर, प्रशांत म्हणतोय फोर्थ लाईन मध्ये आहे. रक्तचंदनाला विचारलेली दुःखी गोष्ट म्हणजे कुणाला त्याचे बोलणे ऐकू गेले नाही. जर ओळ क्रमांक 4 टाकतोय तर पर्याय क्रमांक सी कसा टाकतो. प्रशांत वरती सी उत्तर देतो सुखी, खाली ओळ क्रमांक टाकतो डी दुःखी. म्हणजे किती आंधळा विचार तुझा. सृष्टी गंधाळ डी उत्तर, नंदन डी उत्तर, भवर फोर्थ लाईन मध्ये, यशस्वी भवर चौथी लाईन मध्ये, आदित्य सानप डी उत्तर, भागवत सानप डी उत्तर, नंदन चौथी लाईन मध्ये, शीतल देशमुख डी उत्तर, श्रेयश खाडे डी उत्तर. श्रेयश, उत्तर तूच टाकतोय ना नक्कीच, कारण तिसरीचा विद्यार्थी आणि इतक्या अवघड प्रश्नाचं बरोबर उत्तर जर तूच टाकलं असेल तर तुझं खूप खूप अभिनंदन. चल श्रेयश, हळूहळू मदत करीत जा, बहिणीची मदत घेत जा, पप्पाची मदत घेत जा, पण एक दिवस असा की त्यांना तू मोबाईलला हातही लावून देणार नाही. तुझ्या उत्तराचे उत्तर, तुझ्या प्रश्नाचे उत्तर, तुझ्या गणिताचे उत्तर तू स्वतः टाईप करशील. फक्त जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आपल्याला. पहा, तिसरीतील विद्यार्थी 5वीचे उत्तरे सोडवतो, खूप त्याचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा. गोष्टीच्या सुरुवातीला काय वाटते होते ते कोणत्या शब्दात सर्वोत्कृष्ट रीतीने सांगितले आहे. तर योग्य पर्याय आहे दुःखी.
पहा त्या रक्तचंदनाच्या झाडाचं जे दुःख होतं ते सुरुवातीच्या ओळीमध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. शीतल देशमुख प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाकत चला. नुसता प्रश्न क्रमांक किंवा नुसतं उत्तर टाकू नका. चला प्रश्न तिसरा तुमच्यासाठी. पक्षी अतिशय आनंदित का होते? त्या रक्तचंदनाच्या झाडावर राहणारे पक्षी अतिशय आनंदित का होते? चला पर्याय ए, पक्ष्यांना खाण्यासाठी भरपूर दाणे उपलब्ध होते, म्हणजे दाणे होते म्हणून ते आनंदी होते. पर्याय बी, वृक्ष वर्षभर हिरवा होता म्हणून. चला पर्याय ए सांगितलंय, पक्ष्यांना खाण्यासाठी भरपूर दाणे होते. पर्याय बी, वृक्ष वर्षभर हिरवा होता, रक्तचंदनाचा वृक्ष वर्षभर हिरवा होता. आणि पर्याय सी, वृक्षांनी पाने बर्फामधून गळून गेली, वृक्षांची पाने बर्फामधून गळून गेली. आणि पर्याय डी, वृक्ष फार उंच होता, पर्याय डी, वृक्ष फार उंच होता. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न तिसरा, पक्षी आनंदी होती म्हणजे रक्तचंदनाच्या झाडाच्या संपर्कात जाऊन पक्षी आनंदात होते, याचं योग्य उत्तर सर्वांनी टाईप करा. लाईव्ह तासिका करणाऱ्यांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. पक्ष्यांना खाण्यासाठी भरपूर दाणे होते म्हणून ते आनंदी होते. वर्षभर वृक्ष हिरवागार होता म्हणून ते आनंदी होते. वृक्षांची पाने बर्फामध्ये गळून गेली म्हणून ते आनंदी होते. की वृक्ष फार उंच होता म्हणून पक्षी आनंदी होते. चला प्रश्नाचं उत्तर टाका. प्रशांत सानप बी उत्तर, सृष्टी गंडाळ बी उत्तर, नंदन बी उत्तर, अशोक आदित्य सानप बी उत्तर, यशस्वी भवर फोर्थ लाईन म्हणते. चला अभिनंदन. शीतल देशमुख डी उत्तर. पहा शीतल देशमुख फार वृक्ष फार उंच होता असं तिचं म्हणणं आहे. श्रावणी सानप बी उत्तर. प्रशांत सानप डाऊन थर्ड लाईन आणि फोर्थ लाईन म्हणतोय, खालून चौथी आणि तिसरी ओळ, खालून चौथी आणि तिसरी ओळ म्हणतोय तो. सूर्य होता, पाने नव्हती व वर्षभर हिरवागार होता त्यामुळे पक्ष्यांना तो आवडत असे. पहा खूप छान, प्रशांतनी अगदी योग्य ओळ सांगितले. पहा सृष्टी गंडाळ पण सांगते खालून चौथी ओळ. अभिनंदन सृष्टी, प्रशांत, तुमच्या दोघांचे अभिनंदन. आरती प्रीती सोनल बी उत्तर, श्रेयश खाडे बी उत्तर. चला ज्या ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर बी आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. बी उत्तर अगदी बरोबर. या प्रश्नाचं बी उत्तर, पक्षी अतिशय आनंदी का होते याचं योग्य उत्तर बी, वर्षभर वृक्ष हिरवागार राहत असल्यामुळे त्यांना वर्षभर राहण्याची जागा उपलब्ध होती, थंडावा होता, उन्हाळ्यामध्ये त्या झाडाची पानं गळत नव्हती म्हणून पक्षी खूप आनंदी होते. पहा चला चौथा प्रश्न तुमच्यासाठी. अरण्यातल्या विशाल वृक्षाला रक्तचंदनाचे वृक्ष हे नाव का पडले? अरण्यामध्ये, त्या जंगलामध्ये, अरण्य म्हणजे जंगल, अरण्यामध्ये विशाल वृक्षाला रक्तचंदनाचं असे नाव का पडलं असावं? पहा योग्य उत्तर तुमच्या मनाला वाटल ते टाका. त्याच्यामध्ये तुमच्या आकलनावरती हा प्रश्न, याचं उत्तर उतार्यामध्ये नाही. त्या वृक्षाची उंची म्हणून त्याचं नाव रक्तचंदन पडलं. पर्याय बी, झाडामधील लाल लाकूड म्हणून त्याचं नाव रक्तचंदन पडलं. पर्याय सी, सुई सारखे असणारे पाने, त्या झाडांची पानं सुई सारखे होते म्हणून त्याचं नाव रक्तचंदन पडलं का? की पर्याय डी, तेथे राहणारे लाल पक्षीचा परिवार म्हणजे त्या झाडावर राहणारे लाल पक्षी होते म्हणून त्या झाडाचं नाव रक्तचंदन पडलं. चला योग्य उत्तर आकलनावरचा प्रश्न, याचं उत्तर उतार्यामध्ये ओळीत नाही. असे प्रश्न आपले मार्क घेऊन जातात. पहा आपल्याला जर उत्तराचं आकलन झालं नाही तर आपण योग्य उत्तर टाईप करू शकत नाही. यशस्वी भवर बी उत्तर, श्रावणी सानप बी उत्तर, आरती प्रीती सोनल बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, सृष्टी गंडाळ बी उत्तर, भागवत सानप बी उत्तर. प्रशांत म्हणतोय थर्ड लाईन मध्ये उत्तर आहे. पहा आज आपण त्या रक्तचंदन म्हणतो कारण झाडाचं लाकूड लाल दिसतं. प्रशांतने ओळ आधी एक नंबर, सगळ्यात आधी प्रशांतने, नंतर सृष्टीने ओळ ओळखली. खूप छान, तुमचं अभिनंदन. चला नंदनचं बी उत्तर, शीतल देशमुख बी उत्तर, अर्चन यशस्वी भवर थर्ड लाईन मध्ये अभिनंदन तुझं. प्रशांत सानप सेकंड थर्ड लाईन. तनुष्का खटके थर्ड लाईन मध्ये, तनुष्का तुझे अभिनंदन. तनुष्का बेटा रोज तासिका करत जा, तुला तासिकेचा टाइम माहीत, सकाळी 6 वाजता, 7 वाजता, संध्याकाळी 7 वाजता, 8 वाजता.
आणि सकाळी 8 वाजता पण तासिका असते तनुष्का. जेव्हा जेव्हा लिंक टाकेल तेव्हा तासिका करत चल. श्रेयश खाडे सी उत्तर, आदित्य सानप बी उत्तर, आरती प्रीती सोनल तिसरी ओळ म्हणते. तुमच्या खूप खूप अभिनंदन. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न 4चं अगदी योग्य उत्तर टाकलं आहे तुम्ही. त्याचं बी उत्तर अगदी योग्य उत्तर, कारण त्या झाडाचं लाकूड लाल होतं म्हणून त्याचं नाव रक्तचंदन पडलं. नंदन ओळ क्रमांक सांगतोय 3. अभिनंदन तुझं, खूप छान. चौथ्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी उतारा क्रमांक 191 मधील शेवटचा प्रश्न. प्रश्न 5वा तुमच्यासाठी. अरण्यातील हरणे दुःखी का होते? पहा, त्या जंगलामधील पक्षी सुखी होते, झाड दुःखी होतं आणि हरणही दुःखी होते. त्याचं काय कारण असावं? हरण त्या जंगलामध्ये अरण्यामध्ये दुःखी जीवन जगत होते. प्रश्न 5वा. अरण्यातील हरणे दुःखी का झाली? पर्याय: हरणाला लपायला जागा नव्हती. पर्याय बी: पक्ष्यांचा आवाज त्यांचा कान किटले, म्हणजे कानाला खूप त्रास झाला. त्या रक्तचंदनाच्या झाडावरचे पक्षी खूप किलबलाट करायचे, त्यामुळे त्या हरणांना त्या झाडाखाली थांबणं शक्य नव्हतं. हरणांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नव्हता. रक्तचंदनाची झाडं खूप उंचची उंच झाली होती म्हणून त्यांना सूर्यप्रकाश मिळत नव्हता, म्हणून ते दुःखी झाले होते का? की पर्याय डी: हरणाला रक्तचंदनाच्या वृक्षाचे पाने खाता येत नव्हती. म्हणजे रक्तचंदनाचं झाड खूप उंच होतं आणि म्हणून त्यांना ते झाडाची पानं खाता येत नव्हते, म्हणून ते दुःखी होते का? चला योग्य ओळ शोधून टाका. उतार्यामध्ये ओळ क्रमांक आहे. प्रशांत म्हणतोय फर्स्ट लाईन सेकंड लाईन, फर्स्ट लाईन सेकंड लाईन, पण पुढून डाऊन फर्स्ट लाईन सेकंड लाईन. अभिनंदन प्रशांत, खालून पहिली आणि दुसरी ओळ म्हणतोय तो. चला यशस्वी बरोबर बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, तनुष्का खटके बी उत्तर, आरती प्रीती सोनल बी उत्तर. तनुष्का म्हणते डाऊन फर्स्ट लाईन अँड सेकंड लाईन. तनुष्का अभिनंदन तुझं. सृष्टी गंगाळ बी उत्तर, श्रावणी सानप बी उत्तर, शीतल देशमुख बी उत्तर. सृष्टीमध्ये खालून दुसरी आणि तिसरी ओळ. खूप छान. पहा, तुम्ही योग्य उत्तर शोधलंय. 5 विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी परत सांगतोय, उतार्याचे प्रश्न सोडवताना आपल्या हातातील पेपरच्या उतार्याच्या ओळीखाली रेष मारायची, जेणेकरून आपल्याला त्याचं उत्तर लक्षात राहील. नंतर त्या उतार्याच्या खालच्या प्रश्न क्रमांकाच्या पर्यायाला बरोबरची खूण करायची आणि नंतर उत्तर पत्रिकेतील, समजा उदाहरणार्थ 65 नंबरचा प्रश्न आहे आपला, अरण्यातील हरणे दुःखी का झाली, तर उतार्यातल्या ओळीखाली रेष मारायची. त्याबरोबर 5व्या प्रश्नाच्या खाली पर्याय क्रमांकाच्या उत्तराला, म्हणजे तुम्हाला वाटत असलेल्या उत्तराला बरोबरची खूण करायची आणि नंतर उत्तर पत्रिकेकडे पाहायचं. उत्तर पत्रिकेमधला 65 नंबरचा प्रश्न, त्यातील आपल्याला योग्य वाटलेला पर्याय क्रमांक गोल करायचा. जर या क्रमाने केला तर तुमची गडबड होणार नाही आणि उत्तरही बरोबर येताल आणि घरी आल्यानंतर चेक करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या केलेल्या खुणा खूप कामी येतील, जेणेकरून आपल्याला आपला अभ्यास करता येईल. पहा, चला 5व्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांचं आलंय. यशस्वी भवर बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, तनुष्का खटके बी उत्तर, आरती प्रीती सोनल बी उत्तर, सृष्टी गंडाळ बी उत्तर, श्रावणी सानप बी, शीतल देशमुख बी, श्रेयश खाडे बी उत्तर, आदित्य सानप बी उत्तर, तनुष्का खटके 5 पैकी 2 म्हणते. चला भागवत सानप बी उत्तर, श्रावणी 5 पैकी 5. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, 5 पैकी 5, 5 पैकी 4 इथं जरी पडले तरी आपण परीक्षेमध्ये 20 पैकी 20 प्रश्न बरोबर करणार आहोत, जेणेकरून आपण 200+ उतार्याचा ऑनलाईन ऑफलाईन अभ्यास करणार आहोत. त्यामुळे आपले मार्क भाषा विषयात म्हणा, गणितात म्हणा किंवा बुद्धिमत्ते मनामध्ये म्हणा जाणार नाहीत, कारण वर्षभरात आपण 700 तासिकामध्ये सर्व अभ्यासक्रम रेकॉर्डेड लाईव्ह पाहणार आहोत. चला भागवत सानप 5 पैकी 5 म्हणतोय, नंदन 5 पैकी 5. चला तुमचं अभिनंदन. ज्यांना 5 पैकी 5, 5 पैकी 3, पहा कोणी उशिरा जॉईन झाला असेल तर त्याचे 5 पैकी 2, 5 पैकी 1 बरोबर आले असेल, तुमचंही अभिनंदन. चला वेळेत तासिका जॉईन करत चला, तुम्हाला मेसेज ग्रुप वरती येतो. प्रश्न 5वा, अरण्यातील हरण दुःखी का झाले, याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, त्या पक्ष्याच्या आवाजाने त्याचे काने किटले, त्यामुळे त्यांना त्या झाडाखाली उभा राहणंही शक्य झालं नाही. योग्य उत्तर पर्याय बी. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 191 इथे पूर्ण केलेला आहे. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअपच्या चॅनेलच्या लिंकही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. चला तुम्हाला टेस्टच्या लिंक व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आहेत.
ज्यांनी ज्यांनी टेस्ट सोडवल्या त्यांनाही त्यांचा निकाल लगेच पाहता आला असेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्या टेस्टमध्ये 5 पैकी 3, 5 पैकी 2, 5 पैकी 1 मार्क पडला किंवा 5 पैकी 4 पडले तर ती टेस्ट पुन्हा सोडवायची, पुन्हा सोडवायची. जोपर्यंत आपल्याला त्या टेस्टमध्ये पैकीचे पैकी गुण मिळत नाहीत तोपर्यंत ती टेस्ट वारंवार सोडवा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर आपल्याला व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या लाईकने आम्हाला अजून प्रोत्साहन मिळतं. आम्ही अजून शैक्षणिक साहित्य, अजून डिजिटल साहित्य तुमच्यासाठी उपलब्ध करू. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा मी सुरुवातीला सांगितलाय, आत्ताही सांगतो. व्हॉट्सअपला तुम्ही आज जॉईन झाला तर आजपासूनचेच मेसेज तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु टेलिग्रामला जर जॉईन झाला तर टेलिग्रामला अगदी तासगाव सुरू झाल्यापासूनचे मेसेज तुम्हाला पाहता येतील. थँक्यू सो मच. चला गुड बाय, भेटू पुढच्या लगेच.